ते माहिती आहे मला, तुझं फोनवर बोलणं ऐकलंय मी. विराजस, हे बघ, आता भावनेच्या भरात येऊन विचार करणं शक्य नाहीये मला. तुझ्या बाबांना शब्द देऊन बसलीये मी, आणि मी मान्य करावं मी हरले, मी शब्द मोडावा असं वाटतं का तुला? विराजस, इतरांपुढे हात पसरण्यापेक्षा आपल्याकडे हा हक्काचा दागिना आहे ना, काही काळासाठी तो तारण ठेवू आणि एकदा सगळं सुरळीत झालं ना की आणूयात ना परत सोडवून. हा विराजस, आपण पाहिलेल्या स्वप्नांचा एकदा विचार कर प्लीज. एक्सक्यूज मी मॅम, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. त्या मंगळसूत्रातला एक मणी काढून दुसऱ्या कशात तरी ओम देऊ शकाल प्लीज? विराजस, राधा प्लीज, एवढं तरी मला करू दे तुझ्यासाठी. प्लीज एवढं तरी ऐकशील माझं? ठीक आहे का? मंगळसूत्राच्या ऐवजी तुला हे गळ्यात घालावं लागतंय हे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये राधा. त्या मंगळसूत्राशी तुझ्या आईच्या आठवणी जोडल्या गेल्यात. मी वचन देतो तुला, तुझ्या आईपासून तुला फार काळ लांब नाही राहू देणार. ऑर्डर पूर्ण करून अभिमानाने लवकरात लवकर तुझ्या आईचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालेन. व्हेरी 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 श्रीमंत आहेत माहिती का ते. खूप 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 पैसा आहे त्यांच्याकडे. शेवटी बिराजदार आहे, बिराजदार. अरे आपण जर त्यांचे पैसे मोजायला घेऊ ना तर आपण म्हातारे होऊ, पण पैसे काही संपणार नाही.
बापरे, मोजता येणार नाही एवढे पैसे लोकांकडे. मग काय, मोजता येणार नाही एवढ्या गाड्या पण घेऊ शकतात ते, एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. एवढी मोठी गाडी, गाडीपेक्षा दुप्पट मोठी त्यांची खोली आणि आपल्या शाळेपेक्षा मोठं त्यांचं घर. अरे घर कसला बंगला आहे तो, बंगला. आणि तुम्हाला सांगू, आपल्याला लपाछपी खेळायला पाहिजे तेवढे कोपरे मिळतील, इतका मोठा तो बंगला आहे. काय बोलतो, एवढे मोठे आहेत ते? मग आम्हाला भेटव ना एकदा. भेटायचं म्हणताय? हो, एकदा तरी भेटो. अरे भेटवलं असतं, पण तुम्ही तिकडे गेल्यावर त्यांना होरट सारखे भेटाल आणि या मुंग्याची इज्जत घालवाल. नाही नाही, तू सांगशील तसं करू आम्ही. असं म्हणताय? तुम्हाला भेटायचंय त्यांना? ठीक आहे, तुम्ही भेटू शकता, पण मी त्यांच्याकडे जाईल, पण तुम्ही लांब राहायचं. खास आहे ना त्यांचा, त्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊ शकतो. मी त्यांच्याजवळ जाईल, त्यांच्यासोबत बोलेल आणि मग तुमची अपॉइंटमेंट का काय ते म्हणतात ना ते घेईल. आणि मी बोलवलं तर हौराटासारखं धावत यायचं नाही. आरामात यायचं आणि ओनली हँडशेक करायचं, समजलं? धशक्या. हो चालेल. पण ए मुंग्या, त्याच्याकडे मोठा झोपाळा आहे का रे? ते पाणी गरम करायची मशीन आहे का त्यांच्याकडे? अरे पाणी गरम करण्याची मशीनच नाही, अंघोळ घालणारा शॉवर पण आहे त्यांच्याकडे. आणि मुंग्या ते ए बस 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 बस, तुम्हाला बोट पकडायला दिला तर तुम्ही डायरेक्ट हातच पकडतात. आता बस, आता तुम्ही या मुंग्याच्या डोक्याला मुंग्या नका आणू, समजलं का? ते येतील तेव्हा त्यांची श्रीमती तुम्हाला आपोआप दिसेल. दिसक्या. हॅलो हॅलो, कधी येताय तुम्ही दोघ जण? केव्हापासून वाट पाहतोय तुमची आम्ही. मी पण वाट बघतोय तुमची, लवकर या ना. हो हो, हे काय, येतोच आहे, निघालोय. लवकर या. मला बोलू देते, मला बोलू दे त्यांच्याशी. हॅलो, हा मी काय म्हणतोय, तुम्हाला इकडे यायला सहज शक्य होणार आहे ना? हा नाही, म्हणजे घरातले सोडतायत ना. नाही नाही,